आणि म्हणून याच महाराष्ट्रामध्ये पुन्हा तशा प्रकारचा घात करण्याचा जो प्रयत्न करतायत अशा विचारांना आपण उलथून टाकण्यासाठी संबंध महाराष्ट्रातील येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडी बरोबर राहून आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं ज्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण करून समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा एक द्वेषाची भावना निर्माण करून संबंध महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक एका वेगळ्या वर्णावर घेऊन जात आहेत। ते म्हणतायत की धर्म संकट आहेत, मुळात धर्म संकटामध्ये नाही, ही भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा विचार करणारे त्यांच्या बरोबर राहणारे जे पक्ष आहेत ते धोक्यात आहेत। म्हणून आपण तुम्हाला ओळखलं पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस लोकसभेला त्यांना मताची कडकी पडली आणि त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, कराड साहेब ज्या वेळेस लाडकी बहीण योजना चालू केली, त्यांनी त्यांच्या भारतीय जनता पार्टीतील आमच्या महिलांबद्दल कशा प्रकारचा विचार करतायत त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की कोल्हापूरच्या सभेमध्ये धनंजय महाडिक असं म्हणाले की जर महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आणि आघाडीच्या प्रचारात दिसतील त्यांचे फोटो काढून घ्या, व्हिडिओ करा आणि त्यांना 1,500 रुपये द्यायचे नाहीत। अरे तुझ्या बापाचा घरचा माल आहे का? हरामखोरा, आमच्या कष्टातून आमच्या घामातून आलेल्या टॅक्सच्या मोबदल्यातून तुम्ही आमच्या लाडकी बहिणीला पैसे देतायत। आणि म्हणून आमचं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना होणार नाही, ती महालक्ष्मी योजना होणार आणि महिलांना 3,000 रुपये देण्याचा महाविकास आघाडीने या ठिकाणी शाश्वत केलेला आहे। अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस या देशाचे गृह राज्यमंत्री येतात आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर बोलतात, काय बोलतात की या देशामध्ये पवार साहेबांनी काय केलं? अरे पवार साहेबांनी इतकंच केलं की ज्या वेळेस महाविकास आघाडी म्हणजे युपीएचं ज्या वेळेस सरकार होतं त्यावेळेस संबंध या देशातील शेतकऱ्यांची 72,000 कोटी माफ करण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेलं आहे। आमच्या आदिवासी बद्दल कशा प्रकारची मानसिकता या भारतीय जनता पार्टीची आहे। ज्या वेळेस मणिपूर मध्ये आमच्या आदिवासी महिलांचे निग्नदंड काढले, अत्याचार केले, बलात्कार केले, पण त्याच्यावरती चकार शब्द सुद्धा या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब बोलले नाहीत। संबंध आदिवासींचा अपमान करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे। एकीकडे आपण म्हणतोय की आदिवासींचा सन्मान केला आम्ही, या सर्वोच्च पदावरती राष्ट्रपतीला म्हणजेच द्रौपदी मुर्मू ताईंना त्या ठिकाणी राष्ट्रपती पद दिलं, पण पद हे फक्त मताच्या ध्रुवीकरणाकरता दिलं। एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेस नव्या संसद भवनाचं उद्घाटन होतं त्यावेळेस द्रौपदी मुर्मू ताईंना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं नाही, म्हणजे तुमची मानसिकता महिलांचा अपमान करणारी आहे। या देशातील संबंध महिलांचा अपमान आहे, त्याचबरोबर आदिवासी भगिनींचा देखील अपमान आहे। आणि म्हणून ह्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विचाराचे असणारे सरकार यांना उलथून लावण्यासाठी आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला वेळा हातोडा तारा या निशाणीवर प्रचंड मताने विजय करायचा आहे। ज्या मतदारसंघामध्ये म्हटलं गेलं की 2200 कोटीचा विकास झालाय, आम्ही पाहिलाय 2200, फक्त तो कागदावर विकास पाहिलेला आहे। आणि म्हणून त्यांचा शाश्वत विकास नाही आहे, त्यांची शाश्वत टक्केवारी देणाऱ्या माणसांकडे आहे। आणि म्हणून हे टक्केवारीचं राजकारण आपल्या तालुक्यातून संपलं पाहिजे। ज्या खोट्या आणि भूलथापा देऊन खोटा विकास सांगून आमच्या मतदारांना गाफील ठेवतायत, अशा मतदारांना, अशा उमेदवाराला आपण सर्व मतदारांनी त्या ठिकाणी गावी साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। या देशामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेस मोदी सरकार आल्यानंतर
प्रचंड महागाई वाढली, शेतकऱ्यांच्या धान्यावर शेतकऱ्यांचा हमीभाव तर मुळीच नाही, पण खतं असतील, बियाणं असतील, एवढंच काय शैक्षणिक साधनं असतील, विद्यार्थ्यांचं पेन्सिल असेल, बूट असेल, कपडे असतील, अशांवरती जीएसटी लावणारे सरकार आहे. एवढंच काय तर मरणाऱ्या माणसांच्या कफनावरती सुद्धा जीएसटी लावणारं सरकार आहे. हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. एकीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं नाही आणि दुसरीकडे उद्योगधंदेवाल्यांचे अंबानी अडाणीचं कर्ज माफ करायचं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं जर महाविकास सरकार आघाडी सरकार येणारच आहे आणि आल्यानंतर या संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरता 3 लाखाची कर्जमाफी आपलं महाविकास आघाडी सरकार देणार आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे अवलादी भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि म्हणून आमच्या अस्मितेला, आमच्या महाराष्ट्राच्या धर्माला जर कोणी आड येत असेल तो भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या विचाराचं असणारं जे सरकार आहे. आणि अशा सरकाराला आपण संबंध महाराष्ट्रातील लोकांनी ही निवडणूक आता हातामध्ये घेतलेली आहे. ज्या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये असणारं सरकार, अशा सरकाराला आपण निश्चितपणानं या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगतो की आपण हे सरकार उलथून लावण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला कॉम्रेड जे.पी. गावित साहेब यांच्या बरोबरी राहायचं आहे. 23 तारखेला साहेब तर आमदार होणारच आहेत, पण 26 तारखेला या महाराष्ट्राचे जे.पी. गावित साहेब नामदार झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच विश्वास या निमित्तानं देतो. आणि उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला आपण अनुक्रमांक 1 कॉम्रेड जे.पी. गावित त्यांच्या पुढे गावित साहेबांचा फोटोच्या पुढे बटन आणि बटन असं दाबायचं की जोपर्यंत ट्विंग वाचत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही आणि जोरदार असं दाबायचं की हे कमळ, हे घड्याळ उलथून लावायचं आहे. एवढी ताकद, एवढा संघर्ष. कारण हा संघर्ष योद्धा ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये आदिवासींवर अन्याय झाला त्यावेळेस पेसा कायदा मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार होण्याकरता साहेब त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. पण उपोषणाला बसलेले असताना आमचे संघर्ष होते चिंतामण गावित साहेब, भास्करजी गावित साहेब आणि जे.पी. गावित साहेब. पण अशा प्रकारे ज्या वेळेस आदिवासी योद्धांची कशा प्रकारे त्या ठिकाणी हिनवणूक केली हे तुम्ही सोशल मीडियामधून पाहिलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला इतकं सांगायचं आहे की येणारा काळ हा फार प्रचंड अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपल्याला लढाई लढायची आहे. आणि म्हणून अशा संघर्ष योद्ध्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आमचे सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार असं म्हणतात की आमचे सन्माननीय आमदार असे म्हणतात की आंदोलन नुसतं त्यांना आंदोलनाशिवाय काही जमत नाही. कराड साहेब इतकंच म्हणतो जिसका जमीर जिंदा होता है वही आंदोलन करता है. एवढंच बोलून मी थांबतो आणि सगळ्यांची रजा घेतो. जय आदिवासी, जय राष्ट्रवादी. धन्यवाद ठाकरे दादा. पंकज ठाकरे ही आमची समाजाची एक बुलंद तोफ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी सांगितलं एकच नंबरला नाव आहे साहेबांचं, 1 नंबरला. आणि साहेबच 1 नंबर आहेत मित्रांनो. 1 नंबरला नाव आहे, 1 नंबरला निशाणी बटन दाबायचं आहे. आणि जे 2 नंबर करतात ना त्यांचं नाव 2 नंबरला आलेलं आहे मित्रांनो. ज्यांच्या विषयी 2 नंबर चाललंय त्यांचं नाव 2 नंबरला. धन्यवाद. याच्यानंतर तिकडनं सगळे इकडं बसामध्ये भरपूर जागा आहे. तिकडं आपल्या पूर्ण ताफा या ठिकाणी जे मार्गदर्शक आहेत त्यांचं आगमन होत आहे. रस्त्यावर कोणी थांबू नका मित्रांनो. माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे, रस्त्यावरचे जे आहेत आपण बी छान असं सहकार्य आपलं चालू आहे. आपलं धन्यवाद. रस्त्यावर कोणी थांबू नका.
या ठिकाणी वसंत गवळी एक छोटस गीत आपल्या समोर सादर करत आहेत. नेते या इकडे तुम्ही. विळा तोडा तारा मुचा विळा तोडा तारा गरिबांचा नारा मुचा गरिबांना देता वनाधिकार कायदा यांनी केला वनाधिकार कायदा यांनी केला सलाम आमचा लाल बावट्याला सलाम आमचा लाल बावट्याला सलाम आमचा लाल बावट्याला. अजून दुसरं मतदानाधी सावध वारे मतदानाधी सावध वारे आपुली निशाणी पाहून घ्या रे उमेदवार आपुले जा. समोर बसलेले माझे मतदार आणि बंधू भगिनींनो, नुकतेच थोड्या वेळात आपल्या समोर या महाराष्ट्राचे सामना दैनिक प्रमुखाचे संपादक खासदार संजय राऊत साहेब आता थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत. त्या अगोदर मला तुमच्याशी कळवणच्या मध्ये जे काही चाललेलं गोडबंगाल आहे, खोटं आश्वासन आहेत, तो थोड्यात सांगायचंय. सुरगाणीची जनता सगळ्यांना वाचतो विकास विकास विकास. आमच्याकडे किती विकास झाला हे तुम्हाला सांगायचंय मला. मित्रांनो, बंधू भगिनींनो, 2200 कोटी तुमच्याकडे सगळीकडे सांगितलं जातं. एकदा तुम्ही मांगलीदारला जाऊन या, एकदा तुम्ही कनासी ते हातगड रस्ता बघून या, एकदा तुम्ही आमच्या पुनत खोऱ्यामध्ये वर्षा भागामध्ये महाल जांभा या पट्ट्यामध्ये जाऊन या. किती वर्षापासून नुसतं बोल थापा मारायच्या, साधं इलेक्ट्रिक पोल सुद्धा नाही. लोकांनी लाकडाचे खांब उभा केले आणि तिथं तारा ओढून ती लोक घरामध्ये लाईट वापरतात. मग 40-45 वर्षे कळवणमध्ये राज्य करायचं. त्यांच्याच घरात खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सभापती एकाच कुटुंबामध्ये वर्षानुवर्षे. आणि आम्ही कळवणची जनता त्यांच्या फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्याही पेक्षा मी तुम्हाला आठवण करून देतो, कळवणला जी संकापूरमधून पाणी जात आहे ती मित्रांनो, ते पाणी सगळ्या आजूबाजूच्या गावाला पाणी जात होतं. ह्या महाभागांनी टक्केवारीसाठी 32 कोटीची योजना 32 कोटीची योजना आणली आणि ते आदिवासी नदीच्या आजूबाजूच्या गावांना कोरडा करायचा प्रयत्न केलेला आहे फक्त टक्केवारीसाठी. कळवण शहरामध्ये जे शिवाजी स्मारक होत आहे ते 13 कोटीचे शिवाजी स्मारक, त्या कळवणचे काही त्यांचे उजवे आणि डावे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा पुतळ्याची अवस्था काय आहे. 2 कोटीचं 3 कोटीचं सुद्धा काम झालेलं नाही. यांचे 5-5, 6-6 कोटीचे बंगले उभे राहतात. हे आपल्याला कधी बघायला पाहिजे. आपण इकडे यायचं आणि काहीतरी सांगायचं गावी साहेबांनी केलेलं नाही. मित्र, त्याही पेक्षा मी तुम्हाला सांगितलं, कळवणमध्ये गावी साहेब सांगतात मध्ये डोंगर पोखरतात. मित्रांनो, आमच्याकडे कोणीही असं करत नाही, परंतु तुम्हाला भूलथापा मारतात. एकदा तुम्ही या भागात पुन्हा कळवण पश्चिम भागामध्ये या, खर्डे दिगरमध्ये या आणि 2005 पूर्वी ज्या लोकांना प्लॉट मिळालेले आहेत, ज्या लोकांना जमिनी मिळाल्या आहेत, ते सोडून आज कोणीही काही करत नाही. पण उगाच तिकडच्या लोकांना काहीतरी वेगळं सांगायचं आणि तुमच्या मनामध्ये वेगळं भरवायचं. त्याच्याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला की जेव्हा अर्जुन सागर धरणाची
पाणी आजूबाजूचे जे धरणाच्या आजूबाजूचे गाव आहेत, मग कोसवण असेल, लखानी असेल, मोहबारी असेल, सुळ्याचा मागचा भाग असेल, वरचं महाल एरिया असेल, मग तिथं ह्या लोकांनी का पाणी दिलं नाही? उलट त्या धरणाचं पाणी सटाण्याला कसं काय गेलं, हेही तुम्ही प्रश्न विचारलं पाहिजे. आदिवासींचा विकास आम्ही करतो हे तुम्हाला सांगतात, म्हणून एकदा तुम्ही ते पडताळून बघितलं पाहिजे. यही पणे मी तुम्हाला सांगेल, जेव्हा बोगसची आदिवासीची लढाई आपल्या आदिवासी बांधवाची विरुद्ध जी होती, त्यासाठी त्यांचं योगदान काय आहे तेही त्यांना विचारलं पाहिजे. म्हणजे आमचं आदिवासींचं बोगस हटवणं, आदिवासी बचाव हा नारा आम्ही देतो आणि आदिवासींच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो. जेव्हा आम्ही गावित साहेबांना आग्रह करतो, गावित साहेब रस्त्यावर उतरतात, हे कधी आपल्याबरोबर आलंय का तेही तुम्ही विचारलं पाहिजे. तुमच्या भागामध्ये जेव्हा प्रचाराला येतात तर आपण त्याला रोखठोक प्रश्न करा, तरच तुमच्या मधल्या शंका ज्या असतील त्या दूर होतील. आणि म्हणून मित्रांनो, ह्या बुलथापांना बळी पडू नका. जर त्यांचे पिताजी स्वर्गीय A.T. पवार तुमच्या तालुक्याचे सुद्धा 10 वर्षे आमदार होते, हेही 5 वर्ष आमदार होते, मग किती मोठे धरणं बघितले हेही त्यांना एकदा विचारा. सुरगाणा तालुका ह्या भौगोलिक परिस्थितीनुसार हा उताराचा भाग आहे. मी जलसंपदामध्ये 33 वर्षे नोकरी केली, मी स्वतः इंजिनियर होतो. मीही आमदार झालो तरी इथं धरणं बांधू शकत नाही. आणि म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जे काही लोक खुळ बनवतात ते जरा विचार करा. पाहिजे तर तुमच्याकडे छोटे मोठे केटी सारखे, पाझर तलावचे अशा योजना गावित साहेबांनी मागच्या पंचवार्षिक मध्ये 45 योजनाच्या शिफारस केल्या होत्या. त्यातलं मला वाटतं काहीतरी 25 योजना आल्या आणि हेच सांगतात की हे मी मंजूर करून आणलं. त्याला मी साक्षीदार होते. गिरीश महाजन साहेबांनी जेव्हा मिटिंग लावली त्यांना 2दा मी समोर हजर होतो. आणि म्हणून सांगतो की जेव्हा आम्ही गावित साहेबांबरोबर काम करताना बरोबर असतो आणि त्यांचे आमच्याकडे पुरावे आहेत, पुराव्याशी बोललं पाहिजे. साहेबांनी एखादी योजना मंजूर केली की यांनी कुठेतरी कागद दाखवायचं की मी केलं. तुझे त्याच्या अगोदर साहेबांनी प्रयत्न केलं, त्याच्यावर पाणी फिरलं का हे तुमच्या मार्गातून केलं पाहिजे. म्हणून माझ्या मतदार आणि बंधू आणि भगिनींना विनंती करायची की आमच्या भागातल्या महिलांना गाड्या भरून इकडे बघायला आणतात, त्यांना दाखवतात बघा का मोठा धरण आहे. बिचाऱ्या आडवण बायांना काय माहिती की हा उताराचा भाग आहे, नद्या हा वाहणाऱ्या उत्तर फार तीव्र आहे. आणि इथं त्या अडाणू मतदारांना, अडाणू बाबांना की बघा इथं गावित साहेबांनी काय केलं नाही. म्हणून मग अशी मी म्हटलं की इथं मोठे धरणं कधीच होऊ शकणार नाही. जी काही नारपार योजना होते आहे, गावित साहेबांनी त्यांना सांगितलंय आमच्या भागामध्ये जर नारपार योजना होत असेल पहिले सुरगाण्याला पाणी द्या, तरच आम्ही मंजुरी देऊ किंवा आम्ही ती योजना पूर्ण करू, नाहीतर आमचं त्याला विरोध राहील. म्हणजे हे ठामपणे सांगणारा असा माणूस, रस्त्यावर येणारा हा सगळ्याचा जनतेचा माणूस. आणि याच्याबद्दल तुमच्यामध्ये, तुमच्या मनामध्ये लिस्ट तयार करायचं. आणि म्हणून मित्रांनो, सावध व्हा, सावध व्हा. जर ही लढाई आपण आता जिंकलो नाही तर पुन्हा गावित साहेबांसारखा योद्धा रस्त्यावर तुमच्यासाठी कधी उतरणार नाही. आणि धनगर आरक्षण ज्या वेळेस होतं, गावित साहेबांनी मुंबईपर्यंत मोर्चा नेला. हा हे होतंय का? यांनी एकतरी मोर्चा काढलाय का? यांनी पेसा आंदोलन होतं, हे किती दिवस उपोषणाला बसले, किती वेळा तुमच्या बरोबर राहिले, हे कधी विचारलं का? म्हणजे प्रश्न करा तुम्ही त्यांना. जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा तुम्हाला उत्तर देतात का, हे मी मला आवाहन करायचंय. म्हणून माझ्या जनतेला विनंती आहे की आम्ही कळवणच्या माणसं का तुम्हाला सांगतो की हे खोटं बोलतात आणि तुम्ही बिचारे त्याच्या आश्वासनाला बळी पडतात. असं होऊ नये. गावागावामध्ये वेगळा संदेश जातोय. आणि माझी विनंती आहे पुन्हा, आपलेच गावित साहेब, त्यांचं जे चिन्ह 1 नंबरला आहे, विळा हातोडा तारा, याच्यावर मतदान करा आणि गावित साहेबांना मोठ्या मताने विजयी करा. जाता जाता एकच सांगायचंय, कळवणवाल्यांनी यावेळेस ठरवून घेतलंय, कळवणवाल्यांनी यावेळेस ठरवून घेतलं 70% मतदान कळवणमधून गावित साहेबांना होणार. होणार म्हणजे होणार. जय आदिवासी, जय देव. धन्यवाद चौरे साहेब. यानंतर शेतकरी नेते रामा पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं. राम राम मंडळी. आय राणी मग कळत ना तुमली भाषा सगळी कळत ना? बर बर. आता येत्या 20 तारीखले काळजीपूर्वक सगळं असणं, सगळा मतदार काढी
तुम्हाला सुरगानामा त्या मीडियावाला तर वेगळंच आवडतंच. त्या काय 2-4 तरी घ्यायचे, त्या काय इकत घ्यायचे का काय शे त्या मीडियावाला, त्यात सगळं तुम्हाला तिकडे नितीन पवारच आवडतच रे. खरं जर भाऊ हा नाही ना, त्यामुळे ते विचार घेतो बरं भाऊ तुमले. तरी सगळ्यांना काळजीपूर्वक 20 तारीखले सगळा मतदान केंद्रावर जायचं ना. 1 नंबर माणूस आहे आपला, आपला काही 2 नंबर नाही आणि 2 नंबर आपलं करणं बी नाही. त्यामुळे 1 नंबरच बटनचे तेवढं पक्का बटन दाबा. व्यतिरिक्त सगळा कानाकोपऱ्यातला सगळा लोकांचं मतदार काढीचं ना. कुठल्याही परिचयात या छटामाऱ्याचा कार्यक्रम मिठी जायचे. ते एकनाथ जे, ते अजित पवार जे, ते आपलं काय ते देवेंद्र फडणवीस या राडला 2.5 वर्ष निघता छटा मारणार. याली एडी लाव, त्याली एडी लाव, याला गरदाड, यानी बहीणकडे एडी लाव, यांना व्यतिरिक्त त्याचा 2.5 वर्ष काहीच काही नाही. बरं भाऊ गरीब दुबळा असले ते मला गरीबी म्हणतात, पण मला बदबानं करશે. त्यामुळे मला काही चाललं नाही त्याचं. फिरे काय ते आपलं आठवून जरांगे पाटील आणि रामा पाटील सारखाचे यावात काही फरक नाही. तरी कुठली परिस्थिती सगळ्या लोक असं येडी फाडी या सगळा घर हाकला एकदाचे. या जवळा गद्दार चोरस आहेत ना, या एक ठेवू नका. महाराष्ट्रात सगळा आम्हाला तर 40 पळी जायचे. अजित पवारला 1 रान नाही निवडणार नाही, डोका सुद्धा आला नाही. तुम्ही मरबो रामराम मंडळी 1 नंबरनं बटन दाबा. रामराम मंडळी. यानंतर या सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती कॉम्रेड फिरलो. आता फक्त 4 दिवस बाकी आहेत, परंतु गावी साहेबांना मत काय द्यायचं आहे. आता आमचे सहकारी रामचौरे यांनी सांगितलं की इथं वन कायद्याचा प्रश्न सुटलेला आहे, परंतु त्यांना पाणी पाहिजे. आपण समुद्र सपाटीपासून 600 मीटर उंचावर आहेत, परंतु ह्या ज्या काही 6 नद्या आहेत पश्चिमेच्या, ह्या आपल्याला अडवून आपल्या वन धारकांना पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि म्हणून गावी साहेबांना विधानसभेत पाठवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जो वन कायद्याचा प्रश्न आहे तो प्रश्न अजूनही तो अपूर्ण आहे. आपल्याला वनपट्टे भेटले, परंतु त्यामध्ये 100-125 नावं आहेत. ते 100-125 नावं करून सरकार नाव रद्द करून आपलं नाव त्या ठिकाणी लावायचं आहे आणि म्हणून गावी साहेबांना निवडून द्यायचं आहे. ह्या ठिकाणी एवढंच नाही तर आपण जे काही 40 वर्ष राजकारण केलं त्या राजकारणाचा शेवट ज्या यांनी केला त्याचा शेवट आपल्याला आता करायचा आहे. मित्रांनो, ज्या गावी साहेबांनी अहोरात्र कष्ट केले, 40 वर्षामध्ये अनेक कामं केली, परंतु तरी हे समोरचे माझे काही आपले आमदार आहेत, नितीन पवार आहेत, हे सांगतात की 40 वर्षात काय केलं. मित्रांनो, जे 40 वर्षात केलं ते आपण करू शकत नाही. हा जो जिव्हाळा तयार केला, ह्या ठिकाणी ताकद दिली ही गावी साहेबांनी दिली आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला चांगल्या मताने साहेबांना निवडून द्यायचं आहे ही विनंती करतो. थांबतो. ज्या 40 लांडग्यांनी या उद्धव साहेब ठाकरेंना घेरलं होतं, छातीचा कोट करून समोरच्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला समर्पणे तोंड उत्तर देणारे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांचं आगमन झालेलं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय खासदार संजयजी राऊत साहेब. छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तुमचे माझे लाडके आदरणीय JP गावित साहेब यांच्या प्रचारासाठी आलेले शिवसेनेची मुलुख मैदानी तोप आदरणीय संजय राऊत साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, तुमच्याकडे वेळ मागत होतो आम्ही. काही लोकांनी अफवा उठवल्या
का अतिशय आदिवासी भाग असलेला हा दुर्गम भाग, या ठिकाणी नेते येणं शक्यतो टाळतात आणि त्याच पद्धतीने राऊत साहेब येतील का नाही अशा पद्धतीचं रुमर, अफवा या ठिकाणी माउथ कॅनव्हसिंगच्या माध्यमातून या ठिकाणी पेरण्यात आल्या. परंतु मला खात्री होती साहेब का गावतांवर, गावात म्हणजे गावीत, आमच्या आदिवासी भाषेत सांगायचं झालं तर गावतांवर रावतां. यानंतर मी शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय श्री भास्कर शेठ गावित यांना विनंती करतो का त्यांनी सभेस मार्गदर्शन करावे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आमचे कार्यकारी प्रमुख माननीय उदय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या इलेक्शनाच्या निमित्तानं आज आपल्याला ह्या ठिकाणी आमची बुलंद तोफ माननीय राऊत साहेब ह्या सभेसाठी संबोधित करण्यासाठी ह्या ठिकाणी सुरगाण्यामध्ये उपस्थित झाले. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतोय. साहेब, ह्या ठिकाणी अतिशय हा आमचा 100% आदिवासी तालुका आहे. 100% म्हणजे असं हे नाही, 100% तालुका आदिवासी असताना ह्या ठिकाणी बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही आम्ही फार एका बाजूने अतिशय महायुतीचं सरकार सांगतं की आम्ही विकासाची गंगा आणली, पण जर आज इथं पाहिलं तर अतिशय वाईट पोझिशन आहे. रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती वाईट आहे, इथं धरणं नाही. आणि त्याचबरोबर साहेब कुठंतरी आमची मुलं शिकतायत तर त्यांना कुठं नोकऱ्या मिळत नाही. आम्ही मागच्या वेळेस गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिकला पेशा वर्गाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण आंदोलन छेडलं की इतर भागात तुम्ही ज्या पेशा भरती करताय जनरल भागामध्ये कोर्टाच्या अधीन राहून, तशा आमच्या पेशा भरती ही कोर्टाच्या अधीन राहून आमच्या मुलांना ऑर्डरी द्याव्या. पण तसं काही झालं नाही साहेब. मुलं 1 महिना 1.5 महिना त्या ठिकाणी गोलकलबवर बसली होती, कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं. आणि म्हणून गावित साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला. आम्हाला 2-3 जणांना त्या ठिकाणी मनापासून सांगितलं की आपल्याला ह्या पोरांना निर्णय द्यावा लागेल. आपली जे आपण नाही तरी पिकलेली पानं आहोत, भविष्याच्या पिढीचं काय. आणि म्हणून गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 23 तारखेला आम्ही उपोषण केलं. त्या उपोषणाला अतिशय पूर्ण महाराष्ट्रातली आदिवासी माणसं एकत्र करण्याचं काम आम्ही केलं. त्या ठिकाणी अतिशय गावित साहेबांचा मोठा पुढाकार. आणि आम्हाला ज्यावेळेस साहेब बोलावलं, साहेब मी होतो त्याबरोबर, मी त्या कमिटीमध्ये होतो. आम्हाला खासदार या ठिकाणी आहेत आणि JP गावित साहेब आहेत, आमची कमिटी होती. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं आणि सांगितलं की हा 8 दिवसात तुमचा प्रश्न निघून जाईल, काहीच अडचण नाही. आजपर्यंत साहेब आम्हाला तो प्रश्न तसाच आहे. आणि म्हणून आमची पोरं कुठेतरी वंचित आहेत, यालाही कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आता विधानसभा लागली. आता त्यांनी सांगितलं की विधानसभा झाल्यानंतर पाहू. सगळी खोटी आश्वासनं देत आहेत. आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडीचा अतिशय आदिवासींच्या कळवळा घेणारा, आदिवासींना न्याय देणारा, पीडितांना न्याय देणारा असा नेता कॉम्रेड JP गावित साहेब यांना 20 तारखेला त्यांच्या इळा हातोडी समोरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी त्यांना मदत करावी अशी विनंती करतो आणि थांबतो. यानंतर तुमचे आमचे लाडके खासदार आदरणीय श्री भास्करजी भगरे सरांना मी विनंती करतो का त्यांनी सभेस मार्गदर्शन करावं.
20 नोव्हेंबरला कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होते। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी घटक मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड JP गावित साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले या महाराष्ट्राचे नव्हे तर खऱ्या अर्थानं देशाच्या राजधानीमध्ये या महाराष्ट्राचा आवाज ज्यांच्यामुळे होतो ते आदरणीय खासदार राऊत साहेब, सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व या मतदारसंघातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो, पत्रकार बंधू, मी फार काही बोलणार नाही, परंतु 5 महिन्यापूर्वी माझी फारशी ओळख नसताना ज्या पद्धतीने लोकसभेच्या वेळी आपण ही निवडणूक हातामध्ये घेतली, 5 महिन्यापूर्वीचे जे प्रश्न आहे, मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, युवकांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, किंवा महागाई किती वाढली, किंवा आपल्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले, म्हणजे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं खालच्या पातळीवरती नेण्याचं काम जो महाराष्ट्र 2014च्या अगोदर या देशामध्ये 1 ते 5 नंबरमध्ये होता आणि आज महाराष्ट्राचा नंबर 11व्या नंबरला नेण्याचं काम या राज्य सरकारने किंवा BJP सरकारने केलंय। आणि त्यांना घालवण्याची वेळ तुम्ही सगळ्यांनी लोकसभेमध्ये ही निवडणूक हातात घेतली आणि हातात घेतल्यानंतर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं, त्याबद्दल मी महाविकास आघाडी आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतो। मी तर नौखा होतो, परंतु या मतदारसंघामध्ये JP गावित साहेबांनी 7 वेळा नेतृत्व केलं। आदिवासींचा नेता जर या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जर कोण असेल तर JP गावित साहेब आहे। मग सातत्याने पेसा भरती असेल, वन जमिनीचे प्रश्न असतील, किंवा ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधवांवरती अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम JP गावित साहेब करताय। आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती की तुम्ही भगरे सरांसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार बनवू शकता, तर JP गावित साहेबांना का यावेळेस संधी द्यायला नको, आणि ती संधी देण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हा हीच विनंती या निमित्ताने करतो। आणि 20 नोव्हेंबरला आपलं चिन्ह अनुक्रमांक आहे 1। JP गावित साहेबांचं काम आहे 1 नंबरचं, त्यांना लीड सुद्धा आपल्याला 1 नंबरचं द्यायचं आहे। आणि त्यासाठी विळा, हातोडा आणि तारा या निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। योगायोगाने आदरणीय शिवसेना नेते श्री संजय राऊत साहेब यांचा काल वाढदिवस होता, पण साहेब आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये धावपळीत असल्यामुळे मुळातच आम्ही आदिवासी लोक थोडे आज्ञानी आहोत, लेट गाडी असते आमची। परंतु साहेब मी या स्थानिक सर्व कम्युनिस्ट पक्ष असेल, CPIM असेल, CPI असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो का त्यांनी राऊत साहेब यांचं दुहेरी अर्थाने स्वागत करावं, आले म्हणूनही करावं आणि वाढदिवस म्हणूनच करावं। पण साहेब एक खात्री देतो संपर्क प्रमुख म्हणून का तुमच्या या वाढदिवसाला आमच्या फाटक्या तुटक्या आदिवासींची आमदार म्हणून तुम्हाला आम्ही JP गावितांना निवडून देऊन भेट दिल्याशिवाय राहणार नाही। धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना। आदरणीय शैलेश पवार साहेबांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। शैलेश पवार साहेब। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर 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 हर। यानंतर मी आदरणीय DL कराड साहेबांना विनंती करतो की त्यांनी सभेस मार्गदर्शन करावे। महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ज्यांनी गेली 50-55 वर्ष आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी खर्च केलेला आहे, संघर्ष केलेला आहे।
ज्यांनी खऱ्या अर्थानं राऊत साहेब या भागामध्ये एक सायलेंट रिव्होल्युशन केलेली आहे असे आपले अधिकृत उमेदवार कॉम्रेड जीवा पांडू गावित, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे, असे आपल्या सर्वांचे महाराष्ट्राची बुलंद तोफ, महाराष्ट्राचा स्वाभिमान खासदार संजयजी राऊत साहेब, ज्यांना आपण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं आणि आपला आदिवासींचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली, असे सन्माननीय खासदार भास्करराव बगरे सर, व्यासपीठावरीलचे सर्व मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या लढाऊ कॉम्रेड बंधू भगिनींनो, निकाल लागलेला आहे मित्र. 23 तारखेला राऊत साहेबांचा वाढदिवस आपण आता साजरा केलेला आहे. साहेब, आज काय आपण केक कापलेला नाहीये, परंतु 23 तारखेला ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं कॉम्रेड जीवा पांडू गावित नावाचा एक लढाऊ आमदार आम्ही महाविकास आघाडीला या मतदारसंघातनं देणार आहोत आणि ही आमची तुमच्या वाढदिवसाची भेट असेल. तुम्ही सतत हे स्वप्न पाहत आहात, रात्रंदिवस तुम्ही फिरत आहात. देशाचे नेते शरद पवार साहेब असतील, खासदार संजयजी राऊत साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रामध्ये फिरतात आहे. रोज 6-7 सभा घेतात आहे. 84 वर्ष वय असलेले शरद पवार साहेब 1 मिनिटाची पण उसंत घेत नाहीयेत, कारण त्यांना या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवून आणायचंय, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करायचंय आणि हे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी आपला जो जीवाचा काळजाचा तुकडा, ज्यांनी आपल्यासाठी सबंध आयुष्य कष्ट केलेलं आहे, वार सहन केले, जेलमध्ये गेले, शेकडो मैल पाय चालले, ऐतिहासिक लॉंग मार्च काढला, आदिवासींना जमिनीचा हक्क मिळवून दिला, पाण्याची सोय केली, रस्त्याची सोय केली, शिक्षणाची सोय केली. अशा पद्धतीने आदिवासींच्या जीवनामध्ये ज्यांनी बदल केला ते कॉम्रेड जीवा पांडू गावितांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. निवडून देणार की नाही देणार? राऊत साहेब, आम्ही ह्या सुरगाणा तालुक्याचं काही वैशिष्ट्य सांगतो. एक वैशिष्ट्य असं आहे, आमचे 5-25 बूथ केंद्र अशी आहेत जिथे फक्त वेळा हातोड्याला मत पडतं, दुसऱ्याला एक सुद्धा मत पडत नाही. असे अनेक बूथ आहेत आमच्या या तालुक्यामध्ये. आता तर इथले विरोधक सुद्धा आपल्यालाच मतदान करणार आहे, जे काही विरोधक असतील ते सुद्धा आपल्यालाच मतदान करणार आहे. त्यामुळे 23 तारखेला आपला विजय निश्चित झालेला आहे. मी आपल्या सर्व लढाऊ कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, आपण 200 किलोमीटर चाललो लॉंग मार्चमध्ये, पायाला फोड आले, पाय रक्तबंबाळ झाले, आपल्या हक्कासाठी लढलो. आपल्याबरोबर कोण होतं? लाल बावटा आणि कॉम्रेड जीवा पांडू गावित होते. हा आपला आवाज आहे. आपण 7 वेळेला याच्या अगोदर निवडून दिलेला आहे, परत 8व्यांदा आपल्याला निवडून द्यायचं आहे. पुन्हा एकदा कळवण मतदारसंघातल्या शेतकरी, कामगार, कष्टकरी, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी त्यांना परत एकदा ताकद द्यायची. ते देण्यासाठी तुम्हाला 20 तारखेला वेळा हातोड्याच्या बटनासमोर बटन दाबायचंय आणि लाल बावट्याला विजय करायचंय, महाविकास आघाडीला विजय करायचंय. तुम्ही ती कराल अशी अपेक्षा करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. यानंतर शैलेश भाऊ नाही बोलता बाबा. शैलेश भाऊ, यानंतर मी रवी बाबा यांना विनंती करतो की त्यांनी सभेस मार्गदर्शन करावे. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीप्रित्यर्थ आपल्या कळवण सुरगाणा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय माजी आमदार गावित साहेब यांच्या प्रचाराच्या दौऱ्यासाठी आलेले या महाराष्ट्राची नव्हे या भारताची बुलंद तोफ आणि संसदेमध्ये किंवा इतर ठिकाणी एकदम अभ्यासू वक्तव्य करणारे आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब, JP गावित साहेब, कराड साहेब, जयंतभाऊ दिंडे व सर्व व्यासपीठ. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु मित्रांनो आपल्याला ग्वाही देतो की या कळवण सुरगाण्यामध्ये
आणि कळवण तालुक्यामधून खास करून 60% मतदान आम्ही कळवण तालुक्यातून जे पी गावित साहेबांना पाडून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जे पी गावित साहेबांची गरज का असावी आमच्या कळवण तालुक्याला आम्ही जेव्हा पटवून सांगतो, हा लढवया नेता आणि गेल्या 35-40 वर्षापासून आदिवासी बांधवांकरता तळागाळातील जनतेकरता अहोरात्र झटणारा 200-250 किलोमीटर मुंबईपर्यंत पायी रॅली काढून आणि या मुंबईचा चक्का जाम करण्याचं काम जो करत असेल ते आदरणीय जेव्हा पांडू गावित साहेब. आणि खऱ्या अर्थानं पेसा भरती असेल आणि या बीजेपी सरकारला प्रत्येक राज्यामध्ये बहुमत आणून संविधान धोक्यात आणायचं आहे. आणि जर मित्रांनो संविधान धोक्यात आलं आणि संविधानामध्ये काही बदल केला आणि आदिवासींच्या आरक्षणावर काही गदा आली तर त्यावेळेला आपल्याला आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्रातला एक अग्रगण्य नेता म्हणून जेव्हा पांडू गावित त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणून आपण त्यांच्या मागे येत्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन विळा हातोडी ताऱ्याचं दाबून आणि भरभरून त्यांना मतदान करून त्यांना निवडून द्यायचं आहे. आणि आपल्याला आदिवासींच्या आणि जनरलांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला संसदेमध्ये एक लढवयाने आमदार पाठवायचा आहे. हीच आपल्याला कळवण तालुक्याच्या वतीने मी आपल्याला सुरगाणा तालुक्यातल्या तमाम जनतेला मी नम्र विनंती करतो. व कळवण तालुक्याचा तुम्ही सुरगाणा वासियांनी अजिबात चिंता करायची नाही. तिथं आमचे व्यासपीठावर कळवणचे बरेच नेते आहेत. 60%पेक्षा जास्त मतं आम्ही कळवण तालुक्यातून या निवडणुकीला पाडल्याशिवाय राहणार नाही. हीच आदरणीय राऊत साहेबांच्या साक्षीने मी ग्वाही देतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांच्या विजयासाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आतुरतेने 20 तारखेची वाट बघत आहोत का 20 तारीख कधी येईल आणि विळा हातोड्यावर मी कधी बटन दाबेल. त्यांच्या विजयासाठी जसा मोहन गांगुर्डे यांचा सिंहाचा वाटा आहे तर वाघाचा वाटा सुद्धा चिंतामण गावित यांचा आहे. मी आदरणीय चिंतामण गावित यांना विनंती करतो का त्यांनी मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी आपण विधानसभेच्या इलेक्शनाच्या निमित्ताने आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या देशाची बुलंद तोप आदरणीय राऊत साहेब, आपले उमेदवार जे पी गावित साहेब, आमचे लढवय नेते, कामगारांचे नेते डॉक्टर DL कराड, उपस्थित आपल्या मागच्या वेळेला ज्यांना आपण मोठ्या मताने निवडून दिलं असे आमचे लाडके खासदार आदरणीय भगरे सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, इथं आम्हाला एक गोष्ट खटकली की ज्या गोष्टीसाठी आमचा हा लढा गेल्या कित्येक वर्षापासून 1972 सालापासून आम्ही आदिवासींना जमीन मिळावी, या ठिकाणी जमिनीचा तुकडा मिळावा आणि त्याच्यावरती आदिवासींनी जगता यावं यासाठी आम्ही घनघोर लढाई केली, संघर्ष केला. या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की जमिनीचा लढा लढताना मी स्वतः 1,500 लोकांना घेऊन सेंट्रल जेलमध्ये 19 दिवस होतो. त्याचप्रमाणे जे पी गावित आपले उमेदवार हे सुद्धा जेलमध्ये होते आणि फॉरेस्ट प्लॉट लोकांना मिळावा यासाठी संघर्ष केला. इथं सरकारने गोळीबार केला. त्या गोळीबारामध्ये कामरेड लक्ष्मण बागुल हा हुतात्मा झाला. त्यानंतर 5-6 लोकांना गोळ्या लागल्या. तिकडे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये 3 लोकांना गोळ्या लागून मृत्यू पावले. अशा प्रकारची लढाई ही जमिनीच्या तुकड्यासाठी या ठिकाणी लढवली गेली. आणि यामध्ये जेव्हा हा संघर्ष करीत असताना आपल्या देशामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डावे पक्ष मिळून
65 खासदार निवडून आले, त्यावेळेला काँग्रेसचं सरकार बनत नव्हतं, मनमोहन सिंगाचं सरकार बनत नव्हतं आणि कम्युनिस्टांना त्यांनी विनंती केली की तुम्ही सरकारमध्ये यावं आणि आमच्या सरकारमध्ये सामील व्हावं. परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी सांगितलं की आम्ही ज्या गोरगरिबांचा लढा लढतो, जी आमची मोठी मागणी आहे, देशभराची मागणी आहे, त्यामध्ये तुम्ही आमच्या फॉरेस्टचा कायदा करा, आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला आणि दिल्लीचं काँग्रेसचं सरकार बसलं. त्या ठिकाणी त्यांनी 2006 साली कायदा केला आणि त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. सुरू होत असताना आमच्याकडे 5 एकर जमीन आहे, 10 एकर जमीन आहे, परंतु ह्या भाजपच्या सरकारने देताना कोणाला 20 गुंठे दिली, कोणाला 1 एकर दिली आणि राहिलेली जमीन तशीच आहे, ती आमच्या ताब्यामध्ये आहे. तोही लढा आपला सुरू आहे आणि 7-12 जो दिला त्या 7-12वरती गावभरची नावं एकाच 7-12वरती आहेत. तो देखील लढ्यासाठी JP गावितांच्या नेतृत्वाखाली जेव्हा लॉंग मार्च निघाला मुंबईला, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की ही 7-12 आम्ही करून देतो, त्यानंतर जमीन राहिलेली तुम्हाला देतो, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परंतु आमचे आजचे जे उमेदवार आहेत विरोधी, नितीन भाऊ पवार यांनी सरकारला एक पत्र दिलं. सरकारला काय पत्र दिलं की या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि म्हणून त्याला ह्या जमिनीच्या याच्यातलं कुठलंही काही कवडीचं माहीत नाही आणि त्यांनी आपल्या सरकारला पत्र दिलं. सरकारने त्याची अंमलबजावणी केली आणि या ठिकाणच्या रेंजर लोकांनी ते पत्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काढलेलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या जमिनीच्या तुकड्यासाठी आम्ही आमचे काही लोक गमावले, लोक मारले गेले. अशा प्रकारचा अभूतपूर्व लढा हा आम्ही इथं सातत्याने केला आणि यामध्ये जर नितीन पवार लढा म्हणजे अर्ज देऊन, नितीन पवार पत्रव्यवहार करून आमच्या जमिनीच्या माणसाला म्हणजे आमच्या जमिनी मिळालेल्या माणसाला त्यात मिठाचा खडा टाकत असेल तर याच्यासारखं दुर्दैव म्हणजे याच्यासारखं वाईट नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की येत्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये आपले बरेचसे बांधव दुसऱ्या भागामध्ये कामाला गेलेले आहेत, आपल्याला ते पण आणायचे आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मतदान करायचं आणि आपले लढाऊ उमेदवार कॉम्रेड JP गावित यांना मोठ्या मताने निवडून आणायचा, अशा प्रकारचा आपला निर्धार असला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. यानंतर मी महाविकास आघाडीचे उमेदवार श्री JP गावित यांना विनंती करतो की त्यांनी सभेस मार्गदर्शन करावं. गावित साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गावित साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आजच्या ह्या प्रचार सभेचे प्रमुख वक्ते आणि शिवसेनेचे नेते खासदार संजयराव राऊत साहेब, उपस्थित भगरे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर DL कराड, रविबाबा देवरे, शैलेशदादा पवार आणि स्टेजवरती उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नेतेगण आणि ह्या सभेसाठी एका दिवसाच्या प्रचारामुळं थोडा कमी जरी उपस्थिती असली तरी एकाच दिवसाचा हा प्रचार होता आणि त्या प्रचाराचा लोकांनी ताबडतोब पाठपुरावा करून आणि इथं जे उपस्थित दाखवले त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींनो, मित्रांनो, मी 7 वेळेस निवडून गेलोय. सुरगाणा पेठ ह्या मतदारसंघामध्ये 6 वेळेस निवडून गेलो, तर कळवण सुरगाण्यामध्ये 1 वेळेस मागच्या 2014 ते 19च्या कालखंडामध्ये मी निवडून गेलो. आता 7 वेळेस मी निवडून गेल्यानंतर फार हौस आहे असं पण नाही, परंतु जे प्रश्न आता चिंतामणरावने पण सांगितले, काही आपल्या आदिवासी लोकांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लागावेत. सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी हे जे काही लढाऊ उमेदवार आज निवडणुकीच्या रणामध्ये आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन
जे बीजेपीच्या सरकारने, युतीच्या सरकारने आपल्यावर जे अन्याय केलेला आहे तो अन्याय आघाडीच्या सरकारकडून दूर करण्यासाठी आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उभे आहोत. मित्रांनो, सगळ्या लोकांना माहीत आहे वन जमिनीचा प्रश्न आपण लढलो तो मिळवेपर्यंत आपण लढत राहिलो, परंतु बीजेपीच्या सरकारने योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी न केल्यामुळं अनेक लोक 2-2, 3-3 गुंठ्याचे फक्त मालक आहेत, त्यांच्याकडे खूप मोठी जमीन आहे, परंतु ह्या सरकारने जाणून बुजून त्या लोकांना कुठल्याही प्रकारची पूर्ण जमीन त्यांच्या सातबाऱ्यावर दिलेली नाही. हे आणि अनेक कशा प्रकारचे सातबारा दुरुस्त करायचं आहे, एकाच सातबाऱ्यावर पुरा गावचं नावं आहेत, हे सर्व दुरुस्त करायचं आहे. आणि म्हणून आघाडीचं सरकार आलं. सर्वप्रथम आपण ह्या प्रश्नाला वाचा फोडू. आघाडीकडून आपला जो प्रश्न आहे जो वन जमिनीचा तो अत्यंत प्रामाणिकपणे राबवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, आता जे माझ्या विरोधामध्ये आणि आपल्या आघाडीच्या विरोधामध्ये जे युतीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले अजित पवार गटाचे, त्यांनी एक पत्र दिलं कलेक्टरला आणि सरकारला, ही वन जमीन जेवढी त्यांना दिलेली आहे सातबाऱ्यावरती तेवढी ठेवून बाकीची सगळी काढून टाका. म्हणजे आता त्याच्यावरती ॲक्शन झाली. सरकारकडून ते फॉरेस्ट खात्याला पत्र गेलं आणि कन्झर्वेटरने आता फॉरेस्टच्या रेंजर लोकांना पत्र दिलं की नितीन पवारने जे पत्र दिलं त्याची अंमलबजावणी करावी आणि आता फॉरेस्टचे लोक कामाला लागतील. आता निवडणूक आहे म्हणून फॉरेस्टचे लोक जरा गप्प बसलेले आहेत. निवडणूक संपल्याबरोबर हे सगळं जे काही मोजणी आहे ती सुरू होईल आणि आपल्या कागदावरती जे क्षेत्र दिलेलं आहे सर्टिफिकेटवरती तेवढं सोडून बाकीचं काढण्याच्यासाठी हे प्रयत्न करणार. आणि म्हणून आपल्याला एक एक मत आहे ते आघाडीच्या पार्ट्यामध्ये पडावं, आपल्या आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावं. महाराष्ट्रामध्ये आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे विधानसभेमध्ये निवडून पाठवले पाहिजेत, तर आपले हे प्रश्न सुटणार आहेत. युतीचं सरकार आलं तर अजून आपल्याला ह्या सर्व प्रश्नाला सोडवणुकीसाठी फार मोठी अडचण येणार आहे. आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की येत्या ह्या निवडणुकीमध्ये आपण तर प्रयत्न करायचाच आहे. आणि मला वाटतं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये आपला CPMचा एकच पक्ष असा होता की सर्व पक्षाच्या विरोधामध्ये आपण निवडणूक लढवत होतो. शिवसेनेचा उमेदवार मोहन गांगुर्डे होते. शिवसेना आणि भाजपचे मतं हे मोहन गांगुर्डेला पडले होते. आणि आता इथं आपले रवी बाबांनी ज्यांनी भाषण केलं हे सुद्धा नितीन पवारचा प्रचार करत होते. बीजेपी तर शिवसेनेच्या बरोबर होती. आज आपल्याला हे सगळेचे सगळे आपल्या बरोबर आहेत. आज शिवसेना दोन्ही गट आहेत. इथं एकनाथ शिंदेचा पण गट आपल्याला मदत करतोय, त्याचबरोबर आपले राऊत साहेबांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथं सक्रियपणे आपल्या प्रचाराला लागलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष, आपले शरद पवार गट हा पूर्णपणे कळवणपासून तर सुरगाण्यापर्यंत पूर्णपणे कामाला लागलेला आहे. काँग्रेस आपल्याबरोबर आहे. त्यामुळं आपलं मत जे आहे ते 4 पक्षाचं मत एकत्र येऊन ही निवडणूक आपण जिंकायची आहे. मला खात्री आहे की मागच्या वेळेस 12 तारखेला शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कळवणला सभा घेतली. त्या सभेचा परिणाम असा झालेला आहे की संबंध कळवण तालुका जो बहुजन समाज आहे, आदिवासी भाग आहे, ह्या सगळ्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारची उभारी मिळालेली प्रचाराला. आणि समोरचा उमेदवार हा आजच हारल्यात जमा आहे. ही परिस्थिती कळवण सुरगाण्यामध्ये तयार झालेली आहे. मित्रांनो, हे जे काही एकंदरीत आता समोरचा उमेदवार आहे हे म्हणतो मी 2200 कोटी रुपये आणले, पण कुठं ठेवले तर काही कोणालाच कळलं नाही. याने कुठल्याही परिस्थिती कुठल्याही कामाला हात लावलेला नाही आणि 2200 कोटी खर्च झाल्याचे दाखवतोय. आणि आता प्रत्येक गावागावामध्ये रात्रीच्या वेळेस प्रमुख कार्यकर्त्याला बोलवतात, त्याला कोणाला 30,000 कोणाला 50,000
आता पैसे वाटायचं काम सुरू झालेलं आहे आणि आता निवडणुकीला फक्त 4 दिवस राहिलेले आहे शिल्लक. आज 16 तारीख 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळं 4 दिवसामध्ये कोणीही आपल्या गावामध्ये गस्त घालायची आहे. आपले जे चौफुले आहेत रस्त्याच्या तिथं कार्यकर्त्यांनी थांबायचं आहे. अनेक ठिकाणी पैसे घेऊन येणाऱ्या गाड्या रात्रीचे 2 वाजेला आपल्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला उठवतात, त्याच्याकडे पैसे देतात आणि ते म्हणतात की तुमच्या गावामध्ये सर्व एकत्र आणा, हे पैसे तिथं वापरा. अशा प्रकारचं आता नवीन अशा प्रकारची त्यांची प्रचाराची यंत्रणा सुरू झालेली आहे. आणि म्हणून आपल्या संबंध आपले जे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा CPM असेल, सगळ्या कार्यकर्त्यांना माझी सूचना आहे की अशा गाड्या रात्रीच्या जर फिरल्या तर त्या अडवा, त्या गाड्या चेक करा, पैसे सापडले तर पोलिसांच्या ताब्यात द्या. हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आपल्याजवळ पैसे नाही, परंतु आपल्याजवळ माणसं आहेत आणि ही माणसं जे काही पैसा करू शकतोय त्याच्यापेक्षा माणसं जास्त काही काम करू शकतात. आणि म्हणून एवढ्या एका दिवसाच्या हाकेला आपण सगळे जमा झालात आणि एवढी मोठी संख्येने आपण इथं सभेला हजर राहिलात. राऊत साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. जे इथं आपण पाहतोय की BJPच्या सरकारने, ह्या युतीच्या आघाडीच्या आपल्या युतीच्या सरकारने ज्याने सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवला त्याला काही ना काही कारण दाखवून जेलमध्ये कोंबण्याचं काम केलं. राऊत साहेबांना सुद्धा म्हणजे त्यांच्यावर आरोप ठेवले की हे असे गुन्हेगार आहेत, यांच्याकडे पैसा आहे आणि ED मार्फत त्यांना नोटिसा दिल्या आणि जेलमध्ये टाकून दिलं. परंतु कोर्टामध्ये काय सिद्ध करता आलं नाही. संबंध त्यांची केस तपासल्यानंतर कोर्टाने सांगितलं की निष्पाप माणसाला तुम्ही फुकट जेलमध्ये जेलमध्ये आहे. यांचा तुम्ही जेव्हा केस केली तर आता गुन्हा सिद्ध करून दाखवा. सरकारने काय करू शकले नाही आणि सन्मानाने राऊत साहेबांना जेलच्या बाहेर काढावं लागलं. राऊत साहेब जेलमध्ये गेले तोपर्यंत थोडंसं कमी बोलत होते. जेलमधून बाहेर आले, ते शिक्षणच घेऊन आले आणि बाहेर आल्यानंतर नरेंद्र मोदी पासून तर फडणवीस आणि त्यांचे एकनाथ शिंदे ह्या सगळ्यांची धुवायला सुरुवात केली. आज त्यांचा रोज सकाळी आपले पत्रकार परिषद ही सकाळी असते आणि नवे मुद्दे राऊत साहेब जनतेसमोर मांडतात आणि त्यामुळं आज त्यांना कुठलाच काही यांच्या विरोधात करता येत नाही, कारण त्यांना एकदा जेलमध्ये टाकलेलं आहे. ते आरोपी म्हणून सिद्ध करता आलं नाही आणि आता परत हात लावू शकत नाही. आणि त्यामुळं तो मुख्यमंत्री असो नाही तर पंतप्रधान असो, सगळ्यांची हजामत करण्याचं काम आपले राऊत साहेब हे सकाळी सकाळी करतात. सगळं महाराष्ट्र बघतोय की राऊत साहेबांची मुलाखत म्हणजे काहीतरी नवीन घटना आहेच आणि त्यामुळं सरकारच्या नाकीनव आणलेलं आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, आपले राऊत साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे अविश्रांतपणे महाराष्ट्रभर फिरून राहिलेले आहेत. संबंध महाराष्ट्रामध्ये जे गद्दार मागच्या वेळेस गेले, खोके घेऊन पळून गेले, त्या सगळ्या गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे आणि हेच उद्दिष्ट ठेवून शरद पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, त्याचबरोबर राऊत साहेब हे सगळेच्या सगळे अत्यंत जिद्दीला पेटलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये हे जे युतीचे आता सरकार होतं त्या सरकारमध्ये जेवढे आमदार होते ते आमदार ज्यांनी धोका दिला त्या सगळ्या आमदारांना त्यांच्या घराची वाट दाखवण्याचं काम आता इथं केलं जाणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, सगळ्या सुरगाणेवासीय, कळवण आणि इतर तालुक्यातून आलेले सर्व आदिवासी बांधव मित्रांनो, मी 5च मिनिटं अजून घेईल आणि माझं भाषण संपवणार आहे. मित्रांनो, आदिवासींच्या हक्क रक्षणासाठी कोणीच काही विधानसभेमध्ये 25 आमदार आहेत, पण 25 आमदार विधानसभेच्या पटलावरती कुठलाही मुद्दा ठेवत नाही. आदिवासींवर अन्याय होतो ते कोणाला सांगत नाही. मुख्यमंत्री आणि सरकारला त्याची नोंद घ्यायला सांगत नाही. आणि म्हणून जे काही ऑगस्ट महिन्यामध्ये आपलं आंदोलन झालं नाशिकला, त्या आंदोलनामध्ये आपली एकच मागणी होती की आमची मुलं जी शिकतात
त्या मुलांना कसे तरी आई वडील शिक्षण देतात, नोकरीला पात्र होतोय, इंटरव्ह्यू घेतली जाते, इंटरव्ह्यूमध्ये तो पात्र ठरतोय आणि ऑर्डर देताना मात्र त्याला सांगितलं जात आहे की तुम्हाला आदिवासींना आता ही ऑर्डर काही दिली जात नाही. आणि म्हणून मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये एकूण ज्या बोगस आदिवासीच्या सर्टिफिकेटवर नोकरीला लागलेले जे लवाड लोक होते ते 1,37,500 ह्या जागा रिकाम्या आहेत. आपलं म्हणणं आहे आमची मुलं शिकून तयार आहेत, परंतु त्यांना नोकरी देण्याचं काम सरकार करत नाही. आणि म्हणून आम्ही जर विधानसभेमध्ये गेलो 100% तुम्हाला आश्वासन देतोय, हे जे राहिलेल्या जागा रिकाम्या राहिलेल्या जागा, आपलं जर आघाडीचं सरकार आलं, राऊत साहेबांना पण विनंती करू की त्या जागा भरण्याचा आग्रह आपल्या सरकारला केला जाईल आणि ह्या सगळ्या जागा एक वेळेस आदिवासींना भरून मिळतील. आणि म्हणून मित्रांनो, विषय अनेक आहेत. इथं नितीन भाऊ पवार हा उमेदवार आपल्या समोर आहे, त्याने लोकांना मदत करायला पाहिजे. अडल्या नडल्याला जो लोकप्रतिनिधी निवडून जातोय तो अडले नडलेल्या लोकांना त्याने सक्रिय मदत केली पाहिजे. असा आजारी असेल दवाखान्यापर्यंत मदत केली पाहिजे. कोणी भूमिहीन असेल तर त्याला आम्ही तर प्रत्येक माणसाला जमिनीचा तुकडा दिलेला आहे आणि हा तुकडा कायदेशीर करण्यासाठी लढाई आमची चालूच आहे. परंतु नितीन पवारने सरकारला पत्र देऊन आपला जो प्लॉट आहे तो काढून घेण्याची सूचना केली आणि त्या विरोधामध्ये आपण गप्प बसणार नाही आहोत. तो आपलं सरकार आलं तर याचं हे पत्र आणि त्यांनी सुचवलेले काही मुद्दे आहेत हे सगळं रद्द करायला लावू. त्याचबरोबर हा नितीन पवार याने भिल्ल आदिवासीची म्हणजे गोसराणा नावाचं गाव आहे, तिथल्या आदिवासीची जमीन एक सखूबाई माळी म्हणून तिच्या नावावर केली. त्या आपला परसराम गांगुर्डे याला कुठलाही व्यवहार माहीत नाही, परंतु ही सखूबाईच्या नावावर परसरामची जमीन पहिली नोंदवली, त्याची नोंद पण सापडत नाही आणि त्यानंतर सखूबाईच्या नावावरून नितीन पवारने ती जागा विकत घेतली आणि ती आता हा आपला परसराम गांगुर्डे हा कोर्टामध्ये गेलेला आहे. पेपरला पण आपण पाहतोय, व्हॉट्सअपला बातमी फिरते, तेव्हा लोकप्रतिनिधींनी गरिबाची मदत केली पाहिजे. हा लोकप्रतिनिधी गरीब लोकांना लुटण्याचं काम करतोय, लोकांच्या आर्थिकतेचा फायदा घेतोय, लोकांच्या जमिनी हडप करतोय. असा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे का? आज संबंध आपल्या मतदारसंघामध्ये पैसे वाटण्याचं काम चालू आहे, तो अशा सभा घेत नाही, लोकच जमत नाही त्याला आणि म्हणून सभा होऊ शकत नाही त्याची. आणि म्हणून पर्यायी दुसरा मार्ग हे रात्रीच्या वेळेस पैसे वाटायचं काम. जर याने लोकांचं काम केलंय, एका वर्षाला 2200 कोटी रुपये हा मंजूर करून आणतोय, एवढं काम केलं प्रचंड, तर त्याला पैसे वाटायची गरज का पडावी? आम्ही कोणाला पैसे देत नाही, आम्ही लोकांना जेवण पण देत नाही, तरी लोक मोठ्या संख्येने आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. ही निष्ठा आहे लोकांची. ज्या लोकांना आम्ही काही ना काही मदत केलेली आहे ती माणसं अर्ध्या रात्री हाक मारली तरी ती माणसं जमा होतात. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही लढाई एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला तुमची जनशक्ती, हे याच्यामध्ये संघर्ष आहे. त्याचं धन आता विजयी होत आहे की आपली ही जी काही माणसं आहेत ही विजयी होतात. अशा प्रकारचा 23 तारखेला निकाल लागणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या मतदारांना विनंती करतोय, आजपासून ठिकठिकाणच्या चौफुल्या रस्ते हे आपण जागवले पाहिजेत. कोणी जर पैसे घेऊन आला त्याचे सगळं तपासून गाडीचं चेकिंग करून पैसे सापडले तर पोलिसांच्या ताब्यात गाडी द्या, पैसे द्या. अशा प्रकारचं अत्यंत आपल्याला होमगार्डाचं काम करावं लागेल. आणि म्हणून मित्रांनो, इथं बोलण्यासारखे खूप आहेत. साहेबांच्या वेळ लिमिटेड आहे, 1:30 वाजेला इथून साहेब निघून जाणार आहेत. आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्या मतदारांना विनंती करतोय, सगळे जे काही चारी पक्षाचे नेते आहेत त्यांना विनंती करतोय की येत्या 20 तारखेला विळा हातोडी तारा ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आपल्याला आपलं मतदान करायचं आहे. परंतु आपण सगळे मिळून ह्या वेळेस
विजयाची पताका फडकवायची आहे आणि ही आघाडी ही जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीपर्यंत अत्यंत भक्कमपणे उभी राहील. ती सुद्धा नाशिक जिल्ह्याचं राजकारण हे आपण नीटपणे सरळ करून टाकू ही जर आघाडी टिकली तर. आणि म्हणून आघाडीचे सर्वच घटक आहेत ह्या लोकांना पण माझी विनंती आहे, प्रत्येक जण मन लावून काम करतोय. आता मतदान करून घेणं हे महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर जे घाटावर कामाला गेलेले आहेत ज्याच्या त्याच्या गावच्या लोकांची यादी आपल्या पक्ष कार्यालयात द्या. मोहनकडे असेल तर तिथं द्या, चिंतामणकडे काही लोक संबंधित असेल त्यांच्याकडे द्या. आणि ही संपूर्ण माणसं आपल्याला मतदानासाठी इथं ज्याच्या त्याच्या पोलिंगवर आणावी लागतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृतीने हे सर्व काम करायचं आहे. तेव्हा मी जास्त वेळ न घेता आपले राऊत साहेबांना वेळ मिळावा याच्यासाठी मी इथं थांबतोय. त्या अगोदर जे आपल्याकडं आज प्रवेश घेणारे आहेत, मला वाटतं आहे की ह्या आघाडीमध्ये प्रवेश घेतात त्या तेटपाड्याच्या म्हणजे नवे जे सदस्य आहेत त्यांना माझी विनंती आहे ते असतील तर लवकर यावं. आणि कुठं आहे ते? हां हो बरं, त्या अगोदर मी आपली सगळ्यांची रजा घेतोय. जय आदिवासी. संजय राऊत. या प्रचंड सभेसाठी उपस्थित असलेले या भागाचे खासदार श्री भगरे सर, आमचे मित्र नेते कॉम्रेड कराड, शिवसेनेचे आमचे मोहन गांगुर्डे, भास्करराव गावित, रवी बाबा, चिंतामणी गावित, आमचे संपर्क प्रमुख जयंतराव दिंडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि या भर उन्हामध्ये सूर्य आग ओकतोय आणि हे सगळं इथे ज्या पद्धतीनं आपण बसलेला आहात तुम्हाला खरोखर लाल सलाम करावाच लागेल. आमचे गाबित साहेब मगाशी म्हणाले की एका दिवसाच्या नोटीसवर इतके लोक जमले, हे कमी आहेत. काल तुम्ही पंतप्रधान मोदीची सभा मुंबईतली पाहायला पाहिजे होती, याच्यापेक्षा कमी लोक होते. काल आमच्या शिवाजी पार्कला नरेंद्र मोदींची सभा होती. देशाचा प्रधानमंत्री, एवढा मोठा पक्ष, व्यासपीठावर मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री, एवढी यंत्रणा कामाला लावली, एवढा AC मंडप टाकला 1 लाख लोकांचा, आणि आपण इथे जे जमलेला आहात तेवढे लोकही त्या सभेला नव्हते. खुर्च्या सगळ्या रिकाम्या. ही आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची महाराष्ट्रातली अवस्था आहे. पण आपण सगळे जे कष्टकरी आहात, शेतकरी आहात, श्रमिक आहात, आदिवासी आहात, हे एका जिद्दीनं इथे जमलेला आहे. आपण मगाशी गद्दारीचा उल्लेख केला. या तुमच्या भागामध्ये सुद्धा गद्दारीची कीड लागलेली आहे गाबी साहेब. 50 कोटी इथे पण आले आहेत. 50 खोके एकदम ओके हे या मतदारसंघात सुद्धा झालेलं आहे, विसरू नका तुम्ही. त्याच्यामुळे ह्यांना आता खोक्याखाली गाडूया आणि तुमच्या सगळ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते आमचे कॉम्रेड गाबित, जीवा पांडू गाबित यांना विधानसभेत पाठवूया. ही सभा जर नरेंद्र मोदीची असती तर काय झालं असतं माहिती आहे ना? असा मोठा मंडप टाकला असता, असा पंखे लावले असते, काही ठिकाणी AC लावला असता. व्यासपीठावरती पण त्यांचा AC असतो. पण या महाराष्ट्राच्या मातीतला हा आदिवासी बांधव आहे. त्याला ऊन वारा पावसाची झुंज घेण्याची सवय आहे.
म्हणजे जेव्हा अनेक प्रश्नांसाठी हे गाबी साहेबाच्या नेतृत्वाखाली इथून एक मोर्चा निघतो मुंबईला अनेकदा, तेव्हा आम्ही मुंबईवाले म्हणतो लाल वादळ निघालंय, लाल वादळ निघालंय. हे लाल वादळ मुंबईची हद्द करून आतमध्ये आलं की आम्हाला थोडी धडकी भरते. आता मुंबई बंद होणार, जाम होणार, रस्ते बंद होणार. आमचं लक्ष असतं कुठे पोचलंय वादळ, हे लाल वादळ कुठे पोचलंय. ही एक ताकद आहे या महाराष्ट्रात, आणि ही ताकद सहज निर्माण झाली नाही. त्यासाठी या चळवळीतले कराड साहेबांसारखे, गाबी साहेबांसारखे अनेक नेते वर्षानुवर्ष शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी काम करताना मला दिसत आहे. नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रात दौऱ्यावर आहेत, फार मोठ्या मोठ्या घोषणा करत आहेत. 2 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी झारखंडला होते, झारखंडला, बरं का, आदिवासी भाग आहे झारखंड. तिकडे जाऊन त्यांनी काय भाषण केलं आदिवासींवर, की झारखंडमधल्या आदिवासींना सगळे अधिकार, हक्क, न्याय हक्क मिळायला पाहिजेत, त्यांच्या जमिनी मिळायला पाहिजेत. ज्या वन खात्याच्या जमिनीवरती आदिवासी आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, हे झारखंडला सांगतात. आदिवासींना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. पण महाराष्ट्रात आल्यावरती नेमकं उलटं करतात. महाराष्ट्रात आदिवासींचा उल्लेख नाही, आदिवासींच्या हक्काचा उल्लेख नाही, शेतकऱ्यांच्या हक्काचा उल्लेख नाही, त्यांच्या विकासाचा संदर्भ नाही. असे हे ढोंगी भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. आणि हे ढोंग आपल्याला, हे नाटक यांचं आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये उखडून टाकायचं आहे, उखडून टाकायचं आहे, लक्षात घ्या. आम्ही असं मानतो की या जमिनीचे खरे मालक, जंगलाचे खरे मालक, झाड, जमीन, जंगल याचे खरे मालक आमचे आदिवासी बांधव आहेत. पण आयुष्यभर त्यांच्या नशिबी कष्ट, त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही, सातत्यानं लढे द्यावे लागतात. आणि हे लढे देण्याचं काम आपल्या डाव्या चळवळीतले हे आपले सगळे नेते करत असतात. जंगलात जाऊन, आदिवासीत जाऊन काम करणं सोपं राहिलेलं नाही. आणि काही नेते होतात नितीन पवार सारखे, ते आदिवासींच्या मतांवर निवडून येतात आणि मग मुंबई सोडत नाहीत, पुणे सोडत नाहीत. आता आजचा पेपर मला मगाशी आमच्या एका सहकाऱ्यांना आणून दिला. काय विकास आहे आदिवासींचा? मांगलीदर नावाचं गाव आहे कळवण तालुक्यात, म्हणजे याच मतदारसंघात जवळजवळ. रस्ता नाही तिथे, मोबाईलचं नेटवर्क नाही आहे. हा रस्त्याचा फोटो मी पाहतो, हा रस्ता आहे की खड्ड्यात काय हे शोधतायत. म्हणजे मोबाईलचं नेटवर्क पकडण्यासाठी तरुणांना वर डोंगरावर जाऊन मोबाईल करावा लागतो. योजनेचा लाभ नाही, कुठल्या सुविधा नाही आहेत. 1000 मतदाराचं ते गाव आहे आणि त्या गावानं उद्याच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही वेळ जर आमच्या आदिवासी गावांवरती येत असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी काय विकास केला किंवा देवेंद्र फडणवीसने काय विकास केला की आपलाच विकास करून घेतला फक्त. मगाशी आपण नोकर भरतीचा विषय मांडलात, त्या पेसा संदर्भातला नोकर भरतीचा विषय महाराष्ट्रामध्ये अनेक दिवस चर्चेला आहे, गाजतो आहे. आदिवासी तरुणांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, कोणत्याही नियम आणि अटींची फार मांडणी न करता त्या मिळायला पाहिजेत. पण या महाराष्ट्रातल्या सगळ्या नोकऱ्या नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस गुजरातला घेऊन चालले. उद्योग येऊ द्यायचा नाही, आणि जर उद्योग आला तर तो उद्योग ताबडतोब उचलायचा आणि बाजूच्या गुजरात राज्यात घेऊन जायचा. म्हणजे आमचे हे सगळे गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी यांच्या घरातली तरुण मुलं ही कायम बेरोजगार राहणार आहे. आता हे आमच्या बहिणींना 1500 रुपये द्यायला निघालेत. 1500 रुपये विकत घेत आहेत आदिवासींना, गोरगरिबांना. या बहिणी
आमच्या आहेत ना, का तुमच्याच आहेत का? 1500 रुपये दिल्या का लाडक्या बहिणी झाला क्या? इतके वर्ष आमच्या लाडक्या बहिणीच आहेत त्या. पण 1500 रुपये ही आमच्या बहिणींची किंमत केली. त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय, गावित साहेब तुम्ही सुद्धा सरकारमध्ये असणार आहात, लक्षात घ्या. मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. 10 दिवसापूर्वी महाविकास आघाडीने एक पंचसूत्री जाहीर केलेली आहे. त्यात राहुल गांधी होते, उद्धव ठाकरे साहेब होते, शरद पवार साहेब होते. आणि आम्ही ठरवलं आहे हे 1500 रुपये वगैरे झूट आहे. बहिणींना आपण 3000 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. आणि आमच्या सगळ्या बहिणी लाडक्या आहेत. आम्ही त्यासाठी मतं मागत नाही आहोत. बहिणींना 3000 रुपये द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि या सगळ्या बहिणींना, महिलांना महाराष्ट्रामध्ये मोफत प्रवास द्यायचं ठरवलं आहे. मोफत प्रवास, याला म्हणतात राज्य करणं, सरकार चालवणं. आमचा तरुण बेरोजगार आहे, त्याच्या हाताला काम द्यायची जबाबदारी आमच्या सरकारची आहे, गावित साहेब आपली आहे. आणि जोपर्यंत त्याच्या हाताला काम मिळत नाही, नोकरी मिळत नाही, तोपर्यंत या बेरोजगार तरुणांना 4000 रुपये द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. 4000 रुपये. शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज आपण माफ करणार आहोत. आणि कुटुंबावरती अनेकदा संकट येतात, आजारपण येतात, पैसे नसतात. करोनामध्ये आपण पाहिलं, या कुटुंबाचा आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स 25 लाखाचा सरकारतर्फे काढला जाणार आहे. ही आपली पंचसूत्री आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे आहात, सगळे आहात. आपण ज्या तळपता उन्हामध्ये बसलेल्या आहेत, आपल्या जीवनामध्ये सावली निर्माण व्हावी यासाठी ही तरतूद आपण सगळ्यांनी केलेली आहे. JP गावित यांच्यासारखे नेते या भागाला लाभले. सातत्यानं त्यांचा संघर्ष सुरू असतो. आम्ही जरी मुंबईत असलो तरी गावित साहेबांचा आवाज इथून आम्हाला मुंबईला ऐकायला येतो, त्यांच्या गर्जना. आता गावित काय करणार आहेत, काय चाललंय? कारण महाराष्ट्र हा लढाऊ नेत्याच्या मागे, लढाऊ कार्यकर्त्याच्या मागे सातत्यानं लक्ष देऊन असतो. आम्ही सगळे मुंबईला असू, दिल्लीला असू, पण या राज्याचा जो लढाऊपणा आहे, या राज्यातला जो लढाऊपणा आहे, तो जसा मुंबईसारख्या शहरामध्ये शिवसेनेने टिकून ठेवला, तसा या आदिवासी भागामध्ये या आमच्या कॉम्रेड मंडळींनी टिकून ठेवला, गावित साहेबांनी, कराड साहेबांनी टिकून ठेवला. आणि अशा या लढाऊ नेत्याला आपण या उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतानं विजयी केलं पाहिजे. आपला आवाज म्हणून विधानसभेत पाठवायला पाहिजे. मला अनेकांनी सांगितलं की हा सगळा भाग लोकसभेला आपल्या पाठीशी उभा राहिला आणि भगरे साहेब निवडून आले. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, की या तुमच्या नेत्याला नुसतं विधानसभेत पाठवायचं नाही, तर उद्याच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांना स्थान राहील आणि तुमचे प्रश्न सोडवले जातील. अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेणं आज गरजेचं आहे. आणि यासाठी मग उद्धव ठाकरे साहेब असतील, यासाठी माननीय शरद पवार साहेब असतील, राहुल गांधीजी असतील, या सगळ्यांचं एकमत झाल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका 2 दिवसावर आहेत. पैशाचं प्रचंड वाटप सुरू आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून पैसे वाटले जात आहेत. आज सकाळीच मला एक माहिती आली की मोठे मोठे कंटेनर जे असतात ते गुजरातमधून पैसे भरून येत आहेत. कंटेनर्स, मोठे मोठे कंटेनर्स. कारण कंटेनरमध्ये कसं असतं, फार्मास्युटिकल वगैरे इतर गोष्टी असतात, लोकांच्या लक्षात येत नाही पोलिसांच्या, की एवढ्या मोठ्या कंटेनरमध्ये काय असणार. मी निवडणूक आयोगाला आज कळवलं आहे, गुजरातच्या सीमेवरून प्रत्येक कंटेनर चेक केला पाहिजे. जसं मगाशी आमच्या हेलिकॉप्टर चेक केलं ना, काय होतं आमच्याकडे, एक लहानशी बॅग होती, त्यात एक फाईल आहे, तपासा, काय हरकत नाही. पण जे कंटेनर गुजरातच्या सीमेवरून येत आहेत ते सुद्धा चेक करा. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं पैशाचा कसा प्रचंड धो पाऊस पडतोय आणि या भ्रष्टाचाराचा पैसा आमची मतं विकत घेण्यासाठी कसा वापरला जातोय ते कळेल.
दारू सुद्धा कंटेनरमधून येते. बघा नवीन माहिती आहे. आता कंटेनरचा वापर होतो आहे. खोके, पेट्या आणि कंटेनर. आता खोके सुद्धा मागे पडले, आता कंटेनरमधून पैसे यायला लागले. तेव्हा मित्रांनो, माझ्या बांधवांनो, हे सगळं आपल्याला बदलायचं असेल, या राज्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, तर आपल्याला कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्यासारखा एक बुलंद माणूस, लढणारा माणूस विधानसभेत पाठवावा लागेल. आणि मला खात्री आहे की विक्रमी मताने आपण त्यांना विजयी कराल आणि आपल्या पुढल्या पिढीचं भविष्य घडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये मतदान कराल, इतकं सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, होय, अरे थोडा वेळ थांबा. आपले जे नेते आहेत राऊत साहेब, त्यांचं टायमिंग आहे 1:30 वाजेचं इथून टेकअप घ्यायचं. पण आपल्याला काही गोष्टी समजावून सांगायच्या आहेत. हे जे आपले इथले नेते आहेत, रवी बाबा वगैरे अजून थांबतील आणि आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या समजावून सांगतील. कोणी हलायचं नाही. सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे, फक्त आपल्याला 2-3 वक्ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. मित्रांनो, बऱ्याच विषयी या ठिकाणी आपल्याला काही सांगायचं बाकी आहे. बसून घ्या, फक्त जास्त वेळ नाही, 2-3 वक्ते. असं मी आयोजकांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. जय आदिवासी. मानसिकता